राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 विरोधात अमरावती जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त पदाधिकारी आणि धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले। मंदिरांच्या हितरक्षणासाठी आयोजित या आंदोलनात्मक निवेदन मोहिमेत शेकडो मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी झाले। जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे मंदिरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले। यावेळी श्री निलेश टवलारे यांनी मंदिरांच्या मालकीच्या शेतजमिनींचे मूल्यांकन कंपनी अथवा व्यावसायिक संस्थांप्रमाणे न करता शेती दराने करण्यात यावे, तसेच मंदिरांच्या दान आणि खरेदी दस्तांवरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे अशी मागणी केली। मंदिरांच्या शेतीचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई आणि शासकीय मदत मिळावी, तसेच कुळ कायदा आणि जमीन धारणा मर्यादा कायद्यातील सवलती कायम ठेवून विविध प्रमाणपत्रांच्या अटी रद्द करण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली। आशिष मारुडकर यांनी मंदिर व तीर्थक्षेत्र विकास निधी खर्च करताना संबंधित मंदिर संस्था, विश्वस्त मंडळे आणि स्थानिक व्यवस्थापन समित्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता व्यक्त केली। तसेच विकासासाठी निश्चित केलेली जमीन विकास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्याची अट रद्द करण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी कैलास पनपालिया यांनी प्रस्तावित देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियमावर तीव्र आक्षेप नोंदवित सांगितले की मंदिरांच्या जमिनी या समाजाने धर्मकार्यासाठी दान दिलेल्या असून त्या कोणाच्याही खाजगी मालकीच्या नाहीत, त्यामुळे अशा जमिनींवरील मंदिरांचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत। प्रस्तावित कायद्यामुळे मंदिरांच्या मालकीच्या जमिनी, पारंपरिक हक्क आणि आर्थिक स्रोत धोक्यात येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। मंदिरांची पूजा अर्चना, धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम आणि व्यवस्थापन यांचा मुख्य आधार असलेल्या देवस्थान इनाम जमिनींचे संरक्षण करण्यासाठी हा प्रारूप अधिनियम तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। शासनाने मंदिर विश्वस्त, धार्मिक संस्था आणि समाजप्रतिनिधींशी व्यापक चर्चा न करता कोणताही निर्णय घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही उपस्थितांनी दिला। याप्रसंगी अमरावती जिल्ह्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त पदाधिकारी, धर्मप्रेमी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अमरावती जिल्ह्यातील सर्व नामांकित मंदिरं या निवेदनासाठी इथे आलेले आहेत। या निवेदनाचे सर्व प्रमुख विषय असे आहेत, यामध्ये महाराष्ट्र देवस्थान इनामी निर्मूलन अधिनियम 2026 हा जो महाराष्ट्र सरकारचा हा जो नवीन प्रारूप आलेला आहे त्याची हरकत घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। यामध्ये इनामी जमीन म्हणजे काय, तर देवस्थानांना जे संस्थानिकांनी, राजे महाराजे, सरदारांनी ज्या जमिनी दान दिल्यात त्याचं निर्मूलन सरकार करू पाहत आहे। म्हणजे त्याच्यावर जर अतिक्रमण असेल तर ती जमीन त्या अतिक्रमण धारकाची होऊन जाईल, या कायद्याचा उपयोग केला जाईल, म्हणून आमचा यासाठी विरोध आहे। यासोबतच प्रामुख्याने काही निवेदन आम्ही सोबत देतो आहोत, ते म्हणजे मंदिरांना दान स्वरूपात किंवा खरेदी करताना जी स्टॅम्प ड्युटी लावली जाते ते स्टॅम्प ड्युटीचं एक्झम्पशन मिळालं पाहिजे। यासोबतच मंदिराच्या मालकीच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर जर नैसर्गिक आपत्ती आली तर इतर शेतकऱ्यांप्रमाणे मंदिरांच्या जमिनीलाही सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे, त्याचं नैसर्गिक आपत्ती विरोधामध्ये भरपाई मिळाली पाहिजे। यासोबतच मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकास जेव्हा केला जातो तर मंदिरांना विश्वासात घेऊन तो विकास करावा। त्यासोबतच मंदिरांची जमीन विकास कामासाठी हस्तांतरित करण्याची आवश्यकता पडणारी जी अट आहे ती रद्द करण्यात यावी। यासोबतच मंदिरांच्या शेतजमिनीसाठी जो कुळ कायदा लागू होत नाही असं सरकार म्हणतं, कायदे म्हणतात, मात्र याच्यासाठी सूट प्रमाणपत्र म्हणजे एक्झम्पशन सर्टिफिकेटची आवश्यकता काय, मंदिरं जर धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असताना यासाठी सूट प्रमाणपत्राची अट रद्द करावी, हे वेगवेगळे विषय आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत। अमरावती जिल्ह्यातील सर्व मंदिर विश्वस्त इथे या ठिकाणी एकत्रले आहे। शासनाने मंदिरांच्या ज्या मंदिर संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी शासनाने सकारात्मक पावलं उचलावी, न की त्याचं अतिक्रमण त्याच्यावरती घालावा असा इशारा आम्ही सर्व मंदिर विश्वस्त शासनाला देऊ इच्छितो, जेणेकरून पुढे भविष्यात आंदोलन करण्याची वेळ पडू नये अशी आमची भूमिका आहे।